शुभप्रभात विद्यार्थी मित्रांनो. आजच्या आपल्या पाठाचे नाव आहे शिक्षक आणि संस्कार. तर आजच्या काही वेळ न दडवता काही न करता आपण आजच्या पाठाला सुरू करूया. माझे शिक्षक आणि संस्कार. सर्वप्रथम आपण लेखक परिचय करून घेऊ. या पाठाचे लेखक आहेत शंकरराव खरात. त्यांचा जन्म 11 जुलै 1921 साली झाला. त्यांचा मृत्यू 9 एप्रिल 2001 साली झाला. हे खूप मोठे कथाकार, कादंबरीकार, लेखक, जे दलित चळवळीतील हे सक्रिय सहभाग घेणारे काय आहेत हे लेखक आहेत. तडीपार, सांगावा, आडगावचे पाणी इत्यादी त्यांनी लिहिलेले कथासंग्रह आहेत. झोपडपट्टी, फुटपाथ नंबर 1, माझं नाव इत्यादी त्यांच्या कादंबऱ्या आहेत. तसेच त्यांनी स्वतःचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. त्याचं नाव आहे तराळ अंतराळ. त्यांचं आत्मचरित्र ज्याला आपण ऑटोबायोग्राफी सुद्धा बोलतो. तर हे असे आपले लेखक होते शंकरराव खरात. आपण थोडक्यात प्रस्तावना बघून घेऊ की नेमकं आपल्या पाठामध्ये आपल्याला शिकायचं काय आहे. एक 2 ते 3 ओळीमध्ये आपण बघून घेऊ प्रस्तावना. माझे शिक्षक आणि संस्कार हा पाठ लेखक शंकरराव खरात यांनी लिहिला आहे. शालेय वयात शिक्षकांकडून केल्या जाणाऱ्या संस्काराचे महत्त्व प्रस्तुत पाठातून लेखकाने व्यक्त केले आहे. आता हा जो पाठ जो आहे आपल्या पाठाच्या शीर्षकावरूनच आपल्याला समजला असेल की ह्याच्यामध्ये या पाठामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा संबंध जो असतो किंवा शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा जो काही एकमेकांबद्दल जो असणारा विश्वास असेल किंवा एक शिक्षकांनी केलेले जे काही संस्कार असतील विद्यार्थ्यावरती, शिक्षक नेहमी विद्यार्थ्यांचं काय करतो हेच जाणतो किंवा त्याच्याबद्दल चांगला विचार करतो. मग जे काही शिक्षक संस्कार देतात, कोणतेही शिक्षक असू, तुमचे शिक्षक असू देत, माझे शिक्षक असू देत किंवा लेखकांचे शिक्षक असू देत, ते जे काही संस्कार देतात तुम्हाला, ते आपल्याला पुढे जाऊन काय येतात, खूप उपयोगात येतात किंवा आपल्या जीवन जगण्यासाठी एक किंवा आपण व्यावहारिक जीवन ज्याला बोलतो, ते जीवन जगण्यासाठी काय ते खूप सारे उपयुक्त असतात. तसेच या पाठामध्ये लेखकावरती कोणते संस्कार केले, त्यांचे जे शिक्षक असतील, त्यांचे लहानपणी जे शिक्षक असतील, त्यांनी कोणते संस्कार केले त्यांच्यावरती, त्यांच्या 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 संस्कारामुळे किंवा त्यांच्या झालेल्या संस्कारामुळे लेखकांच्या जीवनामध्ये कसा बदल घडत गेला किंवा ते कसे मोठे होत गेले व त्यांच्या संस्कारांची त्यांनी उपयुक्तता कशी जाणली, हे सर्व या पाठामध्ये आपल्याला कळणार आहे. तर आपण हा पाठ सुरू करूया. माझे शिक्षक आणि संस्कार. माझे शिक्षक व संस्कार. मी माझी गावची शाळा सोडणार होतो. पुढील शिक्षणासाठी औंध, जिल्हा सातारा येथील हायस्कूलमध्ये जाण्याचा विचार करत होतो. तसे माझे प्रयत्नही चालू होते. त्यात यश मिळणार याची मला खात्री होती. म्हणूनच मी माझ्या शाळेतील एका शिक्षकांची भेट घेत होतो. त्यांचा सल्ला, मार्गदर्शन मला मिळत होते. श्री हनुमंतराव देशमुख हे गावचेच रहिवासी. त्यांनी मला इंग्रजी तर्कटकरांचे भाषांतर शिकवले. तसे ते स्काउट मास्तरही होते. त्यांनी शाळेचे स्काउट पथक पक्क्या पायावर उभे केले होते. आता ह्याच्यामध्ये जर कसे लेखकाचं शिक्षण जे असेल, ते लेखकाचं शिक्षण कसं झालेलं आहे, एका छोट्याशा गावामध्ये झालंय, जिथे फक्त काय असणार आहे, प्रायमरी शाळा असेल किंवा हायस्कूल पर्यंत शाळा असणार आहे. परंतु ते पुढचे शिक्षण घेण्यासाठी किंवा उच्च शिक्षण घेण्यासाठी काय करणार आहेत, ते मोठ्या शहरी जाणार आहेत किंवा मोठ्या गावी जाणार आहेत. तिथे त्यांचं मोठं शिक्षण किंवा उच्च शिक्षण सुरू होणार आहे. पण त्या जाण्याआधी लेखक काय करतात, जे काही त्यांचे शिक्षक होते, प्राथमिक शिक्षक असतील किंवा जे काही त्यांचे सेकंडरीचे शिक्षक असतील, त्यांचे काय करतायत, ते भेट घेतात. तर एक शिक्षकांची काय करून देतात, ते ओळख करून देतात. ते ओळख करून देतानाच त्या शिक्षकांकडून कोणते संस्कार मिळाले, त्या शिक्षकांकडून कोणते मोलाचे सल्ले मिळाले, हे सर्व लेखक काय करतात, या पाठामध्ये नमूद करतात. तर सर्वप्रथम ते कोणत्या शिक्षकांकडे गेले, हनुमंतराव देशमुख हे त्यांचेच गावचे रहिवासी. त्यांनी मला इंग्रजी तर्कटकरांचे भाषांतर शिकवले. तसे ते स्काउट मास्तरही होते. त्यांनी शाळेचे स्काउट पथक पक्क्या पायावर उभे केले होते. श्री कात्रे मास्तरांनी मला 4थीच्या वर्गात गणित शिकवले. अंकगणितासारखा अवघड विषय त्यांनी सोपा करून शिकवला. आमचे कात्रे मास्तर आंगाडे, सडपातळ. दम्याच्या विकाराने त्यांना कधी-कधी त्रास व्हायचा. कात्रे मास्तरांच्या घरी माझे वडील लाकडे फोडत जायचे.
आता यामध्ये बघा त्यांनी 2 शिक्षकांची ओळख करून दिलेली आहे. पहिले शिक्षक आहेत हनुमंतराव देशमुख. त्यांनी काय शिकवले, इंग्रजीचे तर्खडकरांचे जे काही इंग्रजी होते त्यांचे काय करून शिकवले त्यांनी भाषांतर शिकवले. अजून ते त्यांचे काय होते स्काउट मास्तर होते. आता तुमच्या शाळेमध्ये जर तुम्ही पाहिले स्काउट गाईड असतात, एन-सी-सी असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम असतात. तसेच हनुमंतराव देशमुख लेखकाला काय शिकवायचे? स्काउटिंग शिकवायचे किंवा स्काउट गाईडिंग करायचे. दुसऱ्या शिक्षकाचा त्यांनी परिचय करून दिला कात्रे मास्तर. कात्रे मास्तर लेखकांना काय शिकवायचे? 4थीच्या वर्गात गणित शिकवायचे. आणि आता तुम्हाला माहितीच असेल, की गणित हा विषय सगळ्यात अवघड विषय मानला जातो. त्यामुळेच लेखक असे बोलतात, की कात्रे मास्तरांनी जो त्यांना काही गणित शिकवले किंवा गणिताचा विषय शिकवला, ते गणित सोप्या प्रकारे कसं किंवा अवघड जो विषय असेल, अवघड विषय कसा करून शिकवला, एकदम सोपा करून शिकवला. त्यातच त्यांनी काय सांगितलं, कात्रे मास्तर अंगाने सडपातळ होते. त्यांना दम्याचा विकार होता. त्यांना कधी-कधी काय व्हायचं, दम्याचा त्रासही व्हायचा. तर असे 2 पहिल्या परिचितामध्ये 2 शिक्षकांची ओळख करून दिली. पहिले होते हनुमंतराव देशमुख सर आणि दुसरे होते कात्रे मास्तर. श्री गोळी वडेकर मास्तर मला मराठी 5वीत होते. ते इतिहास, भूगोल शिकवायचे. त्यात इंग्रजी पहिले तर्खडकरांचे पहिले भाषांतर शिकवायचे. श्री गोळे वडेकर खरे शेतीतज्ञ शिक्षक. शाळांच्या बागा करण्यातच त्यांचं अर्धलक्ष असे. त्यात त्यांचा माझा जवळचा परिचय झाला. त्यांचं कारण शाळेच्या बागा आमच्यासारख्या मुलांच्या जीवावर तर उभ्या होत्या. आम्ही मुलं वयानं तसंच हाडापिडाने मोठाड. कष्टाच्या कामाला कणखर. शाळेची गावच्या ओढ्याकाठची बाग ही खरे आम्हा मुलांच्या जीवावर चांगली फुललेली उभी असे. या बागेतल्या विहिरीचं पाणी 2-2 तास रहाट्याने ओढून बागेतल्या फुलझाडांना, फळझाडांना आम्ही देत असू. तेव्हा ती फुलझाडं, फळझाडं तरारून उभी राहत असे. त्यामुळे श्री गोळेवडेकर मास्तर आमच्यावर प्रेम करायचे. बागेतील जमीन, कुदळी टिकावाने खांदावायचे. त्यांचे वाफे करायचे, बंद घालायचे. अशी सगळी कष्टाची कामे आम्ही मुलं करीत असो. आता ह्याच्यामध्ये लेखक काय सांगतायत, की तिसरे शिक्षक जे होते गोळेवडेकर मास्तर ते त्यांना काय शिकवायचे? इतिहास, भूगोल तर शिकवायचेच. अजून ते काय करायचे? इंग्रजी शिकवायचे. अजून त्याच्यामध्ये त्यांचे मेन काम काय होते किंवा मेन संस्कार जे मिळाले ते काय सांगतायत लेखक, की ते खरे शेतीतज्ञ शिक्षक होते. जे काही छोट्या-छोट्या बागा असतील किंवा शाळेच्या परिसरातील जे काही छोट्या-छोट्या बागा असतील, त्या फुलवण्यात गोळेवडेकर मास्तर काय आहेत, त्यांचा खूप मोठा हात होता. आता हात होता म्हणजे काय होतं, की ते काय करायचे मुलांना जे असेल मुलांना काय करायचे, दिशा दाखवायची, की कोणत्या प्रकारे तुम्ही बाग फुगवू शकता, तुम्ही बाग कशी तयार करू शकता किंवा जे काही निसर्ग असेल, निसर्ग कसा फुलवायचा आहे, हे त्यांनी काय शिकले, हे गोळीवड्या मास्तरांकडून ते शिकले. हेडमास्टर श्री नाईक मास्तर यांचा शाळेत दरारा असेल. ते शिस्तीचे कडे भोगते. या शिस्तप्रिय हेडमास्तरांनी माझ्या शाळेला चांगली शिस्त लावली. शाळेची दुसरी घंटा होताच ते हातात छडी घेऊन शाळेच्या दारात थांबत. अशा शिस्तीत मग कोण उशिरा येईल असा त्यांचा दरारा. आता तिसऱ्या परिच्छेदामध्ये लेखक काय बोलतायत, हेडमास्टर कोणते? नाईक मास्तर. ते त्यांचे काय होते हेडमास्टर त्यांचा शिस्तीचा खूप दरारा असेल. शिस्तीचा दरारा म्हणजे काय? त्यांची काही डिसिप्लिन असेल किंवा त्यांची शिस्त असेल, ती कशी असेल खूप कडक असायची. शाळेची दुसरी घंटा होताच मास्तर जे असेल, मास्तर काय करायचे छडी घेऊन दारात उभे राहायचे. मग कोणी मग कोणी उशिरा आले, तर त्यांना काय मिळायची पनिशमेंट मिळायची किंवा शिक्षा मिळायची. म्हणजे हेडमास्टर नाईक मास्तरांकडून लेखक काय शिकले, शिस्त कशी लावली पाहिजे किंवा आपल्या जीवनामध्ये शिस्त किती महत्वाची आहे, डिसिप्लिन किती महत्वाचे आहे, हे कोणाकडून शिकले ते नाईक मास्तरांकडून शिकले. श्री नाईक हे इंग्रजी 4थीत इंग्रजी 4थीत आणि इतिहास शिकवत. त्यात इंग्रजीचे रेनर मार्टिन ग्रामर आवडीने शिकवत. ते सदानकदा विद्यार्थ्यांना समुपदेश करत. श्री रायगावकर मास्तरांसारखे ते कधीही इतर सार्वजनिक कार्यात पडत नसत. आपण बरं आणि आपली शाळा बरी हेच त्यांचं कार्य. त्यामुळे ते शाळेला शिस्त आणली आणि परीक्षेचे निकाल दृष्टीने त्यांना शाळेची चांगली प्रगती केली. आता यांनी काय सांगितले, की नाईक मास्तरांचं एक काम असायचं, की फक्त आपल्याला जे काम दिलेलं आहे ते काय करायचं चोख पद्धतीने करायचं किंवा ते पूर्ण शिस्तीने करायचं आणि त्याच्यामध्ये 100% देण्याचा काय करायचा प्रयत्न करायचा. पण 100% प्रयत्न करायचा म्हणजे काय, तो जो काही उपक्रम हातामध्ये घेतलेला आपण
तो 100% काय करायचा पूर्ण करून दाखवायचा. त्यामुळेच लेखक काय बोलतायत, की त्यांच्या शाळेचा जो निकाल असेल, शाळेचा निकाल हा कसा यायचा, नेहमी 100% यायचा किंवा निकालाच्या दृष्टीने तो खूप चांगली प्रगती शाळेने केली होती. औंढा शिकायला जाणार म्हणून मी नाईक मास्तरांना भेटलो. त्यांनी मला योग्य असं मार्गदर्शन केलं. शाळेत असतानाही त्यांचं माझ्यावर लक्ष असतं. शिस्ती शिस्तीच्या दृष्टीने कसे वागावे, जीवनात आपली प्रगती कशी करून घ्यावी, याबाबतीत त्यांनी केलेला हितोपदेश मी कधीच विसरू शकत नाही. तर इथं लेखकाने अ, खूप चांगला असा उल्लेख केलेला आहे, की त्यांनी कोणतं मार्गदर्शन केलं, की जीवनात जर आपल्याला प्रगती करायची असेल, डेव्हलपमेंट करायची असेल, विकास करायचा असेल, तर तुम्हाला शिस्त असणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये किंवा व्यावहारिक जीवनामध्ये तुम्हाला शिस्त लागत नाही, तोपर्यंत तुम्ही योग्य ती प्रगती करू शकत नाही. त्यामुळे लेखक बोलतायत, की नाईक मास्तरांनी जे शिस्तीचे धडे दिले, जे काही डिसिप्लिनचे धडे दिले, ते त्यांच्या जीवनामध्ये काय ते खूप महत्त्वाचे आणि खूप मोलाचे असे संस्कार नाईक मास्तरांनी लेखकांच्या जीवनावरती केले होते. ते जे काही हितोपदेश करायचे, जे काही ते मार्गदर्शन करायचे, हे लेखक जीवनामध्ये कधीच विसरू शकले नाहीत. श्री रायगावकर, देशपांडे या शिक्षकांनी त्या संस्कारदृष्ट्या फार उपकृत ठेवले आहे. कसे? 1 ते 1 ते 2 प्रसंग आहे ते करून स्पष्ट करतो. आता येथे काय सांगितले 2 नवीन शिक्षकांचे नाव घेतलेले आहेत त्यांनी, श्री रायगावकर आणि देशपांडे सर. आता ह्यांनी कोणते संस्कार दिले, काय केले, हे कोणते हितोपदेश दिले, कोणते मार्गदर्शन केले, हे कशावरून सांगता येते? त्याने पुढे 2 प्रसंग सांगितलेले आहेत. त्या 2 प्रसंगावरून ते काय करतायत ते त्यांना कोणते मार्गदर्शन मिळाले किंवा त्यांना कोणते संस्कार मिळाले हे सांगतायत. कुस्तीसारख्या खेळात सुद्धा जात-पात मानली जात असे. आमच्या गावात आम्हा मुलांसाठी वेगळी तालीम होती. लहानपणी मी बऱ्यापैकी कुस्त्या करत असे. हंगामात कुस्त्या करून मी कधी खोबरे, तर कधी नारळ, तर कधी एखाद्या रुपयापर्यंत इनामे मिळवली आहेत. एक पटका सुद्धा एकदा मिळाल्याचे आठवते. आता तुम्ही गावच्या ठिकाणी गेला, तर गावच्या ठिकाणी काय असतं कुस्तीचे फळ खूप असतात किंवा कुस्तीच्या स्पर्धा खूप असतात. मग त्यामध्ये छोट्या मुलांपासून ते मोठ्या पैलवानापर्यंत काय करतात ह्याच्यामध्ये सहभाग घेतात. आता एक कुस्ती जी असेल, कुस्ती शारीरिकदृष्ट्या काय असतं खूप महत्त्वाची असते किंवा आपली शारीरिक मेहनत जी असते, शारीरिक मेहनत काय करतात हे आपल्या जीवनासाठी खूप महत्त्वाची असते. त्यामुळेच तुम्ही जर पाहिलं गावच्या ठिकाणी जत्रा असू दे, यात्रा असू दे किंवा काही वेगळे प्रोग्राम जरी असले, त्यामध्ये कुस्तीची स्पर्धा काय केली जाते, ही नेहमी ठेवली जाते. त्याचप्रमाणे आपले लेखक जे आहेत, लेखकही काय करायचे, कुस्ती खेळायचे. मग ते पट्टीचे पैलवान जरी नसले, तरी काय करायचे कधी ना कधी ते स्पर्धा जिंकायचे किंवा कधी-कधी ते कुस्ती जिंकायचे. मग त्यामध्ये त्यांना कधी खोबरे मिळायचे, कधी नारळ मिळायचा, कधी-कधी तर तो रुपयापर्यंत एका इनामही मिळायचे. आणि तर पटका याचा अर्थ असतो फेटा. ग्रामीण भागामध्ये आपण फेट्याला काय बोलतो? पटका बोलतो. तो फेटाही कधी-कधी त्यांना मिळाल्याचं आठवतं. असंच बाहेरगावी मी एका कुस्त्याचा फड पाहायला गेलो होतो. तिथे एका थोराड म्हणाला, याला जोड" म्हणत फडात मिरवत होतो. 2 राउंड मारूनही त्याला कोणी जोड उभे राहिले नाही. तेव्हा आमच्यातला एक म्हणाला, "शंकर्या उठतोस का? धरतोस का कुस्ती या गड्याबरोबर?" मी "हां, हां" म्हणत मैदानात गेलो आणि लढत करण्याची तयारी दर्शवली. पण मला कुणीतरी ओळखले आणि हटकले. मी हिरमोसलो होऊन माघारी गेलो. हा प्रसंग माझ्या मनाला लागला हे ओळखून रायगावकरांनी माझी समजूत घातली आणि म्हणाले, "अरे, समाज अजून निद्रस्त आहे. खेळा मैदानात जात न पाहता कौशल्य पाहावे हे अजून त्यांना नीट समजले नाही. पण एक दिवस असा येईल की हे सारे नष्ट होईल. तुम्हालाही खेळा स्पर्धेत मानाने बोलवले जाईल." आता इथे लेखक प्रसंग काय सांगतायत, की एका कुस्तीच्या स्पर्धेत वेळी एक काही पैलवान होता, तो पैलवानाला याला जोड म्हणजे पहिली कुस्ती कशी केली जायची? जातीनुसार कुस्ती केली जायची. म्हणजे त्या जातीला त्याच पैलवानाची कुस्ती केली जायची किंवा त्या जातीला त्याच पैलवानाची कुस्ती केली जायची. मग त्यामुळे एकदा काय झालं, की कुस्तीच्या वेळी कोणीतरी एका संबंधी एका पैलवानाला जोड धरण्यासाठी सांगितले. जेव्हा आपले लेखक उठले, की त्या त्या पैलवानाशी हे करण्यासाठी, कुस्ती करण्यासाठी,
तोच रायगावकर सरांनी काय केले, त्यांना मागे खेचले. मागे का खेचले? तर रायगावकर सर बोलतात, की समाज अजून निद्रस्त आहे. निद्रस्त आहे म्हणजे अजून झोपलेला आहे. तो अजून उठलेला नाहीये समाज. पण समाज अजून निद्रस्त आहे किंवा झोपलेला आहे. त्यांना अजून कुस्तीच्या फडामध्ये किंवा खेळाच्या मैदानामध्ये हे जात न पाहता त्यांचं कौशल्य पाहावे. कौशल्य पाहावे म्हणजे काय? त्यांचं स्किल काय असेल किंवा ती कुस्ती कशाप्रकारे खेळतात हे पाहावे, की ना ना की जात-पात पाहता. या जातीला त्याच पैलवानाची कुस्ती लावावी किंवा त्या जातीच्या माणसाचा त्याच जातीशी कुस्ती लावावी असे न पाहता त्यांचे काय पाहावेत? कौशल्य पाहावेत. या समोरून रायगावकर सर काय बोलतात, की पण एक दिवस असा येईल हे सारे नष्ट होईल आणि तुम्हालाही खेळा स्पर्धेत मानाने बोलवले जाईल. म्हणजे एक दिवस असा उजळेल किंवा एक दिवस असा येईल, की भारत अशी प्रगती करेल, की कुस्ती असेल किंवा खेळ जो असेल, खेळामध्ये कोणत्याही प्रकारची जात-पात न पाहता फक्त तुमच्या कौशल्यावरती काय केले जाईल, तुम्हाला पुढे बोलले जाईल. आणि आता जर पाहिलं तुम्ही, ऑलिम्पिक्स असू देत किंवा मोठे गेम्स असू देत किंवा क्रिकेट असेल, तुमचा आता सर्वांचा आवडता खेळ असेल. तिथे ते जात-पात वगैरे पाहिली जाते का? तिथे कोणता धर्म वगैरे पाहिला जातं का? नाही. तिथे फक्त काय पाहिलं जातं, तुमचं फक्त कौशल्य पाहिलं जातं. त्यामध्ये तुमचा खेळ किती प्रखर आहे, तुम्ही खेळामध्ये किती निपुण आहात, तुम्ही खेळामध्ये कोणते कौशल्य प्राप्त केले आहेत, हे पाहिलं जातंय. ना की तुमची जात-पात पाहिली जाते, ना की तुमचा धर्म पाहिला जातो. मग खेळाच्या मैदानामध्ये तुमचं काय पाहिलं जातं? फक्त आणि फक्त तुमचं कौशल्य पाहिलं जातं. तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये निपुण आहात हेच पाहिलं जातं, बाकी काही नाही. हा एक प्रसंग सांगितला ज्याच्यावरून लेखकाला कोणते संस्कार मिळाले, की समाजामध्ये जेव्हा आपण राहतो किंवा एक सोसायटीमध्ये जेव्हा राहतो आपण, तेव्हा आपण जात-पात न पाहता समोरच्याचं काय बघायचं आपल्याला कौशल्य पाहिजे. समोरच्याचा धर्म न पाहता समोरच्याचं काय बघायचं आपल्याला त्याचं कौशल्य पाहिजे. तो किती निपुण आहे, तो किती हुशार आहे, तो किती इंटेलिजंट असेल किंवा त्याचा किती अभ्यास आहे हे पाहिलं पाहिजे. ना की कोणती जात-पात पाहिली पाहिजे. तसं एक दुसरा प्रसंग सांगितला. शिमग्याच्या धुळवडीला शिमग्याच्या धुळवडीला म्हणजे जी होळी वगैरे असते. हो, होळीच्या दुसऱ्या दिवशी जे धुळवड खेळली जाते किंवा जे शिमगा खेळला जातो. शिमगाच्या धुळवडीला आमच्या वस्तीतील प्रौढ वर्गात तमाशाचा फड उभा राहिला. त्या दिवशी प्रौढ साक्षरतेचा वर्ग बंद होता. पण रायगावकर मास्तरांना याची कल्पना नसल्याने ते नेहमीप्रमाणे वर्गाला भेट द्यायला गेले. प्रौढ वर्गाच्या कंदिलाच्या प्रकाशात तमाशा चालला होता. ते पाहून रायगावकर चटकन परत फिरले. त्यांना पाहताच मी त्यांना आडवा गेलो. माझी मान खाली झाली होती. ते पाहून मास्तर म्हणाले, "अरे, आज धुलीवंदन." हे चालायचेच आणि मास्तर तसेच वाटेला गेले. मग मास्तर मला दुसऱ्या दिवशी बोलले, "शंकर, तू हे ध्यानात ठेव. तिथे प्रौढ साक्षरता वर्ग चालतो. तुम्ही अभ्यास करता त्या विद्येच्या मंदिरात तमाशा कसा उभा?" सरांनी मला हा दिला उपदेश मी कधीच विसरू शकत नाही. आता त्यांनी काय सांगितलं, एक दुसरं उदाहरण सांगितलं. दुसरं काय उदाहरण सांगितलं, की आपण जर पाहिलं गावोगावी आता जे खेडेपाडे आहेत, ते प्रौढ वर्ग चालवले जातात. प्रौढ वर्ग साक्षरता चालवले जातात. म्हणजे गावातले जे काही प्रौढ असतील किंवा जे काही मध्यवयीन जे युवक असतील किंवा जे काही प्रौढ वर्ग असेल किंवा जे काही अजून हे असतील म्हातारी लोकं वगैरे असतील, त्यांना काय केलं जातं शिक्षणाचे धडे दिले जातात. पण लेखकाने प्रसंग काय सांगितला शिमग्याच्या दिवशी म्हणजे होळीच्या दुसऱ्याच्या दिवशी त्या शाळेमध्ये प्रौढ वर्ग न चालता त्या ठिकाणी काय चालत होते हे तमाशाचा फड चालत होता किंवा तमाशा चालत होता. त्या ठिकाणी ते बघण्यासाठी काय केलं होते लेखकही गेले होते. पण जेव्हा रायगावकर सरांनी हे पाहिले, त्यावेळेला फक्त काय बोलले, फक्त 2 शब्द बोलले ते. "अरे आज धुलीवंदन हे चालायचेच" आणि मास्तर तसेच वाटेला गेले. पण ते जे 2 वाक्य असेल, 2 वाक्य असतील ते लेखकाच्या मनाला खूप लागले. दुसऱ्या दिवशी जाऊन जेव्हा ते भेटले लेखक जेव्हा रायगावकर सरांना भेटले, तर रायगावकर सर म्हटले, "शंकर तू हे ध्यानात ठेव, जिथे प्रौढ वर्ग साक्षरचा वर्ग चालतो, तुम्ही अभ्यास करता, त्या विद्येच्या मंदिरात तमाशा कसा उभा." म्हणजे रायगावकर सर बोलतात, की जिथे शाळा आहे, तिथे वर्ग चालतात, तिथे लोकांना काय दिलं जातं ते शिक्षा दिली जाते, लोकांचा अभ्यास घेतला जातो. त्या विद्येच्या मंदिरात तुम्ही तमाशा कसा उभा करू शकता? म्हणजे विद्येच्या मंदिरात फक्त शिक्षणाची देवाण-घेवाण झाली पाहिजे, ना की दुसरं काम झालं पाहिजे. शाळा हे असं मंदिर आहे, तिथे आपल्याला काय केलं जातात आपण विद्येची देवाण-घेवाण करतो किंवा शिक्षणाची काय करतो आपण देवाण-घेवाण करतो आणि त्या ठिकाणी असं जर चालत असेल,
हे खूप काय आहे ते खूप वाईट आहे. हा सरांनी दिलेला संदेश जो असेल, हा सरांनी दिलेला संदेश लेखक हे कधीच विसरू शकत नाहीत. आणि लेखक काय बोलतायत, की शाळा जी असेल, शाळा ही विद्यार्थी संस्कार करणारे एक प्रमुख केंद्र आहे. शाळा एक असे विद्येचे माहेरघर असते. शाळेत शिकवणारे शिक्षक हे मुलांना विद्या देण्याचे कार्य करत असतात. जवळपास विद्यार्थी 5 ते 6 तास या शाळेत असतात. एवढा वेळ मुलांवर संस्कार करण्यासाठी पुरेसा असतो. शिक्षक शिकवत असलेल्या विविध विषयांच्या माध्यमातून मुलांवर संस्कार करीत असतात. शाळेमध्ये होत असलेल्या निरनिराळ्या कार्यक्रमातून मुलावर संस्कार होत असतात. तसेच शाळेमार्फत आयोजित केलेल्या शैक्षणिक सहलीतून मुलावर संस्कार होत असतात. त्यामुळे शाळा किंवा जे आपण विद्येचं मंदिर बोलतो, हे काय ते विद्यार्थ्यावर संस्कार करण्याचे काय हे प्रमुख केंद्र आहे. प्रमुख केंद्र म्हणजे सेंटर ऑफ अट्रॅक्शन ज्याला बोलतो. ते आहेत की एक प्रमुख आकर्षणाचं केंद्र आहे. पण त्या ठिकाणी जर तमाशा होत असेल, त्या ठिकाणी दुसरं काम होत असेल, हे काय हे ठीक नाहीये. त्यामुळे रायगावकर सरांनी जो दिलेला उपदेश होता किंवा जे काही दिलेले संस्कार होते, हे लेखक काय केले ते त्यांना कधीच ते काय केले नाहीत हे विसरू शकले नाहीत. की शाळा हे विद्येचं माहेरघर आहे, ना की तमाशा करण्याचं केंद्र आहे. आता ह्यामध्ये आपण जर पूर्ण पाठामध्ये जर पाहिले तर किती 5 ते 6 शिक्षकांचे त्याचे लेखकांनी काय घेतले नाव घेतले ते कोणते पहा. पहिले शिक्षक होते हनुमंतराव देशमुख, दुसरे सर होते कात्रे मास्तर, तिसरे सर होते गोळी वडेकर मास्तर, चौथे सर होते हेडमास्तर नाईक मास्तर, त्यानंतर 5वे सर होते रायगावकर आणि 6वे सर होते देशपांडे मास्तर. आता ह्या सर्व लोकांनी कोणते संस्कार केले हे आपण थोडक्यामध्ये पाहू. तर हनुमंतराव देशमुख जे सर असतील त्यांनी कोणते संस्कार केले, की स्काउट गायडिंग जे असेल स्काउट गायडिंग मध्ये काय शिकवलं जातं, की समाजामध्ये लोकांना मदत कशी केली जाते किंवा समाजामध्ये आपले एक नाव कसे निर्माण केले जातं, हे संस्कार कुठून मिळाले, देशमुख सरांकडून मिळाले. दुसरे कोणते सर होते कात्रे मास्तर. कात्रे मास्तरांनी त्यांना गणित जो विषय असेल गणित विषय काय करून शिकवला, हा सोपा करून शिकवला. पण त्यांच्याकडून कोणते संस्कार मिळाले, कात्रे मास्तरांना काय असायचं दमा असायचा. त्यांना काय व्हायचं शिकवताना कधी कधी काय व्हायचं त्रास व्हायचा. पण तरीही ते मुलांना काय करायचे, गणित पूर्णपणे सोपं करून शिकवायचे. म्हणजे लेखकांना असं बोलायचंय की कात्रे मास्तर जरी अंगाने सडपातळ असेल, भले त्यांना शारीरिक विकार असेल, परंतु ते त्यांच्याकडे समोरच्याकडे देण्यासाठी काय असायचं खूप काही असायचं. म्हणजे त्यांनी जे शिक्षण दिले किंवा त्यांनी जे काय संस्कार घडवले, ते काय ते त्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये काय ते खूप महत्वाचे आहेत. त्यानंतर गोळी वडेकर मास्तर मराठी शिकवायचे, इतिहास भूगोल शिकवायचे. परंतु त्याबरोबरच निसर्ग जो असेल, निसर्गाला कसं जपायचंय आपल्याला, तर निसर्गामध्ये आपल्याला हिरवाई कशी पसरवायची हे शिकवण्याचं काम कोणी केलं, ते गोळे वडेकर मास्तरांनी केलं. म्हणजे निसर्गाची जपणूक कशी करायची हे कोणी शिकवलं त्यांना, गोळे वडेकर मास्तरांनी शिकवलं. त्यानंतर नाईक मास्तर हेड मास्तर होते. त्यांना काय शिकवायचे ते इतिहास भूगोल शिकवायचे किंवा इंग्रजी शिकवायचे. पण नाईक मास्तरांकडून सर्वात मोठा मिळालेला धडा जो असेल तो म्हणजे कोणता, शिस्ती. शिस्त जीवनामध्ये किती महत्वाची असते किंवा डिसिप्लिन जे असेल, डिसिप्लिन जीवनामध्ये किती महत्वाचे असते, हे या नाईक मास्तरांनी शिकवले. जर तुम्हाला व्यावहारिक जीवन तुम्हाला चांगलं करायचं असेल, तर तुम्हाला तुमची जीवन जे असेल किंवा तुमचं जे काही लाईफ असेल ती जर चांगली करायची असेल, तर तुम्हाला शिस्त असणे खूप म्हणजे खूप काय गरजेचं आहे. त्यानंतर रायगावकर सरांनी काय शिकवले, की समाजामध्ये जात-पात न पाहता समोरच्याचं काय कशावरती जायचं कौशल्य पाहिजे. समोरच्याचं काय बघायचंय, तो कोणत्या गोष्टीमध्ये निपुण आहे हे पाहायचं. तसे देशपांडे सर असेल किंवा देशपांडे मास्तर असेल, देशपांडे मास्तरांनी काय शिकवले, की विद्येचं जे हे असेल, घर असेल किंवा जी शाळा असेल, त्या शाळेमध्ये फक्त शिक्षणाची देवाणघेवाण झाली पाहिजे. की शाळेमध्ये फक्त संस्कार घडले पाहिजेत किंवा संस्कार काय झाले पाहिजे ते घडले पाहिजेत. ना की त्याच्यामध्ये कोणते प्रोग्राम झाले पाहिजेत, ना की ते कोणते तमाशा झाला पाहिजे, ना कोणते त्याच्यामध्ये असे असे काही कार्यक्रम झाले पाहिजे शिक्षणाला सोडून आहेत.
म्हणजे शाळा हे फक्त संस्काराचं केंद्र आहे आणि शाळा हे फक्त शिक्षणाचे देवाणघेवाण करण्याचं काय हे केंद्र आहे. तर हा पाठ आपला इथे संपला. ह्याच्यावरती आपण कोणते शब्दार्थ आले ते पाहूया. आता याच्यामध्ये आलेले शब्दार्थ कोणते आहेत? पहिला, संस्कार. संस्कार म्हणजे चांगला परिणाम मनावर बिंबिवणे. रहिवासी. रहिवासी म्हणजे निवासी. प्रयत्न, परिश्रम किंवा एफर्ट. यश, विजय किंवा सक्सेस. सल्ला, उपदेश किंवा ॲडव्हाइस. सडपातळ, किरकोळ अंगाचा अस्लिम. विकार, आजार किंवा रोग. भाषांतर, एका भाषेतील मजकुरांचे व ग्रंथाचे दुसऱ्या भाषेत केलेले रूपांतर. शेतीतज्ञ, शेतीविषयक सखोल ज्ञान असणारा. बाग. बाग म्हणजे बगीचा, उद्यान किंवा गार्डन. परिचय. परिचय म्हणजे ओळख. मोठाड. मोठा. कष्ट, मेहनत. कणखर, मजबूत. निकाल, रिझल्ट. हितोपदेश, कल्याणकारक सल्ला. उपकृत, ज्याला मदत केली असा. उतद्रुत, उदाहरण म्हणून केलेला. तालीम, शारीरिक व्यायाम. हंगाम, मोसम किंवा ऋतू. इनाम, बक्षीस. लढत, लढाई, झुंज. हिरमुसणे, निराश होणे. निद्रा, झोप. शिमगा, होळीचा सण व होली फेस्टिवल. वस्ती, वसाहत, कॉलनी किंवा सेटलमेंट. साक्षर, ओळख, अक्षर ओळख असलेला. कल्पना, योजना, इथे अर्थ, माहिती किंवा पूर्वसूचना. रहाट, विहिरीतून पाणी काढण्याची यंत्रणा किंवा चाक, ज्याला आपण बोलतो ते. हे काही शब्दार्थ आता या पाठामध्ये जर आपण पाहिले, असे काही शब्द होते जे काही गावाकडे जास्तीत जास्त बोलले जातात किंवा गावाच्या राहणीमानानुसार काय केले जातात ते वापरले जातात. तर आपण जे मराठी प्रमाण भाषेचे त्यांचे अर्थही पाहिले. दुसरे असतील वाक्यप्रचार. वाक्यप्रचार हे खूप महत्वाचे आहेत, कारण तुम्हाला परीक्षेमध्ये कोणत्याही पाठातून काय केले जातं, वाक्यप्रचार टाकले जातात आणि तुम्हाला त्यावरती वाक्याचा उपयोग करायला सांगतात. तर आपण वाक्यप्रचार आहे त्या पाठामध्ये कोणते वाक्यप्रचार आले आहेत त्याच्यामध्ये आपण हे पाहू की वाक्याचा उपयोग करूनही पाहू. दरारा असणे. दरारा असणे म्हणजे वचक असणे. आता त्याचा वाक्यात उपयोग कसा करायचा? नाईक मास्तरांचा शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांवरती दरारा होता. हिरमुसले होणे किंवा नाराज होणे. आता त्याचा वाक्यात उपयोग काय? आईने जेव्हा सहलीसाठी परवानगी नाही दिली तेव्हा रमेशचा चेहरा पूर्ण हिरमुसला होता. उतद्रुत करणे म्हणजे उल्लेख करणे. आता याचा वाक्यात उपयोग काय करायचा? शिक्षक जेव्हा मराठीचा विषय शिकवत होते तेव्हा त्यांनी रमेशचा उतद्रुत केला म्हणजे रमेशचा उल्लेख केला. समुपदेशन करणे किंवा मार्गदर्शन करणे. तर ह्याचा वाक्यात उपयोग काय? की शिक्षक नेहमी विद्यार्थ्यांना समुपदेशन किंवा चांगले समुपदेशन करतात. प्रगती करणे किंवा सुधारणा करणे. आता ह्याच्यामध्ये रमेश पाचवीत असताना पाचवीत असताना सॉरी रमेश 5वी ला गेल्यानंतर त्याची खूप जास्त प्रगती झाली. मान खाली जाणे किंवा शरमेने मान झुकणे. विद्यार्थ्यांनी केलेल्या कृत्यामुळे त्यांची मान खाली गेली. हे काही वाक्यप्रचार होते की ज्याच्या आपण वाक्यात उपयोगी केला. आपण परत एकदा पाठाचे आपण हे करू रिव्हिजन करू की या पाठामध्ये नक्की काय दिलेलं आहे किंवा या पाठामध्ये आपल्याला काय बघायचं आहे. सर्वप्रथम याचे लेखक कोण आहेत? शंकरराव खरात आहेत. हे एक काय ते ग्रामीण भाषेतील एक चांगले असे लेखक आहेत की ज्यांनी खूप ते मोठे कथाकार आहेत, कादंबरीकार आहेत. हे दलित चळवळीत त्यांचा सहभाग जो असेल सक्रिय सहभाग आहे त्यांचा. त्यांचे खूप अशा कादंबऱ्या आहेत जसं की झोपडपट्टी, फुटपाथ नंबर 1, माझं नाव इत्यादी त्यांच्या कादंबऱ्या आहेत. तसेच त्यांचे एक फेमस आत्मचरित्र आहे ते कोणते? तराळ अंतराळ. तर ह्या पाठामध्ये लेखकाने काय सांगितलेत की शिक्षक जो असेल, शिक्षक विद्यार्थ्यांवरती कोणते संस्कार करतो. विद्यार्थ्यावरती कोणते संस्कार काय केले जातात हे बिंबवले जातात शिक्षकांद्वारे. आता ह्याच्यामध्ये लेखक काय सांगतायत
या संस्काराचं महत्व काय आहे? संस्काराचं महत्व म्हणजे काय? जो काही विद्यार्थी पुढचं जीवन जगणार आहे किंवा पुढचं जे काही सफल जीवन जगणार आहे, ह्याच्यामध्ये संस्काराचा किती अ, या सहभाग असतो किंवा किती भाग असतो किंवा किती मोलाचं असतं, हे सांगितलंय. शिक्षक विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवत असतात. व्यक्तिमत्व घडवत असतात म्हणजे काय करत असतात, की त्यांची काय पर्सनॅलिटी असेल किंवा समाजात जगण्याचे काही जो मान असेल, त्याचं काही व्यक्तिमत्व असेल, हे घडवण्याचं काम कोण करतात? हे विद्यार्थी करतात. त्यांना ज्ञान देऊन त्यांच्यावर योग्य ते संस्कार करत असतात. मुलांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करून पुढील आयुष्यासाठी त्यांना तयार करत असतात. म्हणजे शिक्षक जे असाल, शिक्षक काय करतात? ते विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतात. आता तुमचे शिक्षक जे असतील, तुमचे शिक्षक तुम्हाला शिकवतातच. तुम्हाला जे काही पुस्तकं असतील किंवा जे काही पाठ असतील, त्या पाठ पाठ तर शिकवतात. परंतु त्याबरोबर तुम्हाला ते अनेक असे महत्त्वाचे सल्ले किंवा अनेक असे काय करतात, ते उपदेश देत असतात किंवा तुमच्यावरती संस्कार देत असतात. त्याद्वारे तुम्हाला काय करतात, ते तुमचं ते आयुष्य घडवत असतात किंवा तुमच्या पुढच्या जीवनासाठी ते तुम्हाला काय करत असतात, ते तयार करत असतात. मानवी मूल्याचे योग्य ते आदर्श मुलांसमोर उभे करण्याचे सामर्थ्य शिक्षकांत असते. तर असे पंडित जवाहरलाल नेहरू काय बोलायचे, आपले पहिले जे पंतप्रधान असतील, ते काय बोलायचे? शिक्षक जे असतील, शिक्षक हे काय आहेत? आपले भविष्य घडवण्याची एक मशीन आहे किंवा भविष्य घडवण्याचे काय आहे? ते एक यंत्र आहे. यंत्र आहे म्हणजे काय? यंत्र म्हणजे काय, आपण फॅक्टरीत वापरतो तसे काय नाही. यंत्र म्हणजे काय? एक असा माणूस आहे किंवा शिक्षक एक असा माणूस आहे, तो पुढचं जो भविष्य असेल किंवा आपल्या राष्ट्राचं जो भविष्य असेल, तो भविष्य काय करत असतो? घडवत असतो. घडवत असतो म्हणजे कसं? ज्यावरती योग्य तो संस्कार करत असतो. त्यानंतर मानवी मूल्य असतात. मानवी मूल्याचे काय करत असतात? ते धडे देत असतात. त्यांना त्यांच्यासमोर योग्य ते काय करत असतात? ते आदर्श उभे करत असतात. त्यामुळेच विद्यार्थ्यांची व्यक्तिमत्त्वाची काय होते? जडणघडण होते. एखाद्या गोष्टीबद्दल विचार करण्याची सकारात्मक मानसिकता तयार होते. शिक्षक स्वतःच्या आचरणातून मुलांसमोर एक आदर्श निर्माण करण्याचे कार्य करतात. त्यामुळे मुलांना प्रेरणा मिळते. ते आपल्या शिक्षकांचे अनुकरण करतात. अशा प्रकारे मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला सुडोल आयाम देण्याचे कार्य काय करत असतात? शिक्षक करत असतात. आता एक महिन्यापाठीमागची तुम्हाला गोष्ट माहिती असेल. सोलापूर जिल्ह्यातील आपले हे असतील, शिक्षक असतील, जिल्हा परिषदेचे शिक्षक असतील, रणजित डिसले सर, हे जगामध्ये, मी भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये बोलत नाही, जगामध्ये ते काय सर ठरले? ते सर्वोत्तम शिक्षक ठरले. ते सोलापूर जिल्ह्यातील हे शिक्षक आहेत, रणजित डिसले सर, हे जगामध्ये सर्वोत्तम काय ठरले? ते शिक्षक सर ठरलेत. म्हणजे हे पाहू शकता तुम्ही, की आपल्या भारतातील जे काही शिक्षक असतील किंवा आपल्या महाराष्ट्रातील जे शिक्षक असतील, हे किती चांगल्या प्रतीचे असतील किंवा चांगल्या संस्कार देणारे असतील किंवा चांगले विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवणारे असतील. हे काय पाहिले आपण, हे हे फक्त एक उदाहरण, किंवा असे खूप सारे शिक्षक आहेत. असे खूप सारे काय मास्तर आहेत या महाराष्ट्रामध्ये किंवा या भारतामध्ये, जे काय करतात, हे शिक्षकांचं भविष्य घडवत असतात किंवा किंवा विद्यार्थ्यावरती काय करतात, ते संस्कार देत असतात. चांगले आपण संस्कार न बोलता याला काय बोलू शकतो आपण, हे चांगले संस्कार काय करत असतात, ते विद्यार्थ्यावरती घडवत असतात. आता ह्यामध्ये पहा, आपण थोडस आपण स्वाध्यायाकडे जाऊ. आपला टॉपिक संपले, पण आपण आता स्वाध्यायाकडे जाऊ, की स्वाध्यायामध्ये आपल्याला नेमकं करायचं काय आहे. पहिला प्रश्न असेल, खालील वाक्यांचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा. आता ह्याच्यामध्ये काय दिलंय तुम्हाला, एक ओळ दिलेली आहे. त्या ओळीमध्ये तुम्हाला काय करायचंय, ते ओळीचा पूर्ण संदर्भासहित अर्थ स्पष्ट करायचे. आता ह्यामध्ये पहा, तर संदर्भाचं स्पष्टीकरण करायचं म्हणजे काय करायचं तुम्हाला, त्याचा पहिला पॉइंट असेल संदर्भ, दुसरा असेल आपल्याला अर्थ सांगायचा. पहिला कोणता आहे? शाळेच्या बागा लेखकासारख्या मुलांच्या जीवावर उभ्या होत्या. त्याचा संदर्भ काय येणार? शंकरराव खरात यांचे माझे शिक्षक व संस्कार या पाठातून वाक्य घेतले आहे. शाळेच्या बागा उभारताना लेखक व इतर मुलांचे लाभलेले योगदान या वाक्यातून दिसून येते.
आता याचा अर्थ काय, की लेखक व लेखकासारखे हाडापिडाने मोठी असलेली मुले कष्टाच्या कामात कणकर होती. विहिरीत पाणी 2-2 तास रहाटाने ओढून बागेतल्या फुलं झाडांना फळ झाडांना ती मुले पाणी देत असत. त्यामुळे ती फुलं झाड फळ झाड तरण उभी राहत असत. बागेला संरक्षण मिळावे म्हणून मुले बागेतील जमीन कुदळीत टिकावाने खोदायची, त्यांचे वाफे करायचे, बागेत सभोवार बांध घालायचे, अशी सर्व कष्टाची कामे केल्यामुळे शाळेच्या बागा लेखकासारख्या मुलांच्या जीवावर उभ्या होत्या, असे म्हटले आहे. दुसरा एक लेखक सातारा जिल्ह्यातील औंधला जायच्या विचारत होते. त्याचा पहिला संदर्भ पाहू आपण. संदर्भ काय येणार याचा? शंकरराव खरात त्यांचे शिक्षक व संस्कार यांच्या पाठातून हे वाक्य घेतले आहे. लेखकांची शिक्षणाची ओढ या वाक्यातून दिसून येते. त्याचा अर्थ काय येणार किंवा आपण ज्याला स्पष्टीकरण बोलतो. लेखक गावच्या शाळेत शिकत होते. तिथे उत्तम शिक्षणाची सोय होती. शिक्षकही चांगले होते. योग्य मार्गदर्शन व उत्तम संस्कार ते वेळोवेळी मुलांवर करत असत. पण लेखकांना पुढील शिक्षण घ्यायचे होते. पुढील शिक्षणाची सोय गावच्या शाळेत नव्हती, म्हणून लेखक सातारा जिल्ह्यात औंधला जायच्या विचारात होते. दुसरा आहे जोड्या जुळवा. आता एका बाजूला दिलेले शिक्षक आणि दुसऱ्या बाजूला दिलेले गुणवैशिष्ट्य किंवा जे शिक्षकाकडून कोणते संस्कार मिळाले हे दिलेले आहेत. श्री नाईक श्री नाईक यांच्याकडून यांच्याकडे कोणते गुणवैशिष्ट्य होते? ते उत्तम समुपदेशक व शिस्तप्रिय होते. श्री देशमुख कोण होते? स्काउट गाईड, अध्यापन तज्ञ. श्री गोळीवडेकर शेती तज्ञ. श्री कात्रे गणित अध्यापन तज्ञ. आता याच्यामध्ये चौकटी पूर्ण करा. पाठावरून तुम्हाला जाणवलेली लेखकांची स्वभाव वैशिष्ट्ये स्पष्ट करा. म्हणजे लेखकांचे काय करायचे ते स्वभाव वैशिष्ट्य सांगायचे. पहिला कोणता येणार? कष्टाळू. दुसरा आज्ञाधारक. तिसरा असेल हरहुन्नरी. चौथा असेल असमंजस. म्हणजे आपल्या पाठात आपण जेव्हा पाठ वाचत होतो त्यावेळी लेखकाची कोणती स्वभाव वैशिष्ट्ये आपल्याला जाणवली या चौकटीमध्ये काय करायचे आपल्याला लिहायचे. आता चौथा प्रश्न आहे, स्वाध्यायामधील चौथा प्रश्न आहे की खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा. आता घटना कोणत्या लिहायच्यात बघा. पहिले कोणते? हिरमुसले होऊन लेखक कुस्तीच्या मैदानातून माघारी फिरले. ही कोणती घटना आहे? की मैदानात कोणीतरी लेखकांना जातीवरून हटकले. ही घटना झाली. त्यावेळी काय केले? हे त्यांचे जे रायगावकर सर होते, रायगावकर सरांनी काय केले? त्यांना मागे खेचले. दुसरा असेल परिणाम, लेखकांची मान खाली गेली होती. ही घटना कोणती आहे? की साक्षरतेचा वर्ग बंद ठेवून त्या ठिकाणी धुलीवंदनाच्या दिवशी तमाशा चालला होता. ते पाहून रायगावकर मास्तर मागे वळले व लेखकांची मान खाली गेली. आता प्रश्न 5वा असेल समर्पक उदाहरण लिहा. खेळात सुद्धा जातपात मांडली जात असे. आता याचं उदाहरण काय आहे? की लेखक कुस्तीची लढत लढण्यासाठी मैदानात उतरले असता त्यांना कोणीतरी ओळखले व हटकले. दुसरा असेल लेखकाने आणि त्यांच्या मित्रांनी केलेले कष्टाचे काम. आता समर्पक उदाहरण कोणते याचं? की बागेतील फुलं झाडांना व फळझाडांना पाणी देण्यासाठी लेखक व त्याचे मित्र विहिरीचे पाणी 2-2 तास रहाटाने ओढून काढत. आता 6वा असेल आकृतीबंध पूर्ण करा. हिरमुसलेल्या लेखकांची समजूत घालताना रायगावकर सरांनी व्यक्त केलेले सकारात्मक विचार. आता हा खूप महत्वाचा आहे. इथे 2 तुम्हाला दिलेले आहेत. पण आता 2 तुम्हाला चौकटी काय करायचे तिथे. सॉरी एक मिनिट. प्रश्न 6वा हिरमुसलेल्या लेखकांची समजूत घालताना रायगावकर सरांनी व्यक्त केलेले सकारात्मक विचार. असे 4 विचार सांगायचे जे की रायगावकर सरांनी 4 विचार कोणते? की समाज अजून निद्रस्त आहे. निद्रस्त आहे म्हणजे अजून झोपलेला आहे. दुसरा कोणता? खेळात जात न पाहता काय पाहावे? कौशल्य पाहावे. तिसरा कोणता? हा भेदाभेद नष्ट होईल. चौथा कोणता आहे? बहिष्कृतांनाही खेळा स्पर्धेत मानाने बोलवले जाईल. आता प्रश्न 7 मध्ये काय आहे? की चौकटीचा वाक्यप्रचारांचा अर्थ लिहा. आपण जे वाक्यप्रचार घेतले त्या वाक्यप्रचाराचा काय करायचं ते अर्थ लिहायचे. पहिला होता दरारा असणे. दरारा असणे म्हणजे
वचक असणे. दुसरा होता हिरमुसले होणे. हिरमुसले होणे म्हणजे नाराज होणे. आता ह्याच्यामध्ये 7वा प्रश्न आहे स्वमत. स्वमत म्हणजे काय? की तुम्हाला स्वतःचं मत लिहायचं किंवा स्वतःचं काय करायचं त्याच्यावरती तुम्हाला उदाहरण देऊन ते काय करायचं स्पष्ट करायचं. तर पहिला कोणता होता? विद्यार्थ्या व्यक्तिमत्व विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. या विधानावर तुमचे महत्त्व सुधारण स्पष्ट करा. आणि दुसरा प्रश्न आहे आपला शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंधाविषयी तुम्हाला संकल्पना स्पष्ट करा. आता हे स्वमत आहे, स्वमत आहे म्हणजे मी सांगणार नाही तुम्हाला, तुम्हाला स्वतःच्या बुद्धीने किंवा तुमच्या स्वतःच्या तुम्हाला जे काही समजलं असेल ते समजल्यावरून तुम्हाला काय करायचं तुमचं मत तिथे काय करायचं प्रदर्शित करायचं. तर हे दोन प्रश्न जे असतील, दोन प्रश्न तुम्हाला काय करायचे स्वतःच्या मताप्रमाणे किंवा स्वतःच्या माहितीप्रमाणे किंवा तुम्हाला जेवढं काही जे काही समजलं असेल त्या समजण्याप्रमाणे तुम्हाला काय करायचं ते तुम्हाला ते सांगायचे. तरी आज आपण आजचा आपला टॉपिक होता अ, माझे शिक्षक व संस्कार. याच्यामध्ये आपण हे पाहिलं की म्हणजे हे शिक्षक जे असतील, शिक्षक आपल्यावरती कोणताही भेदभाव न करता कोणतेही हे न करता, छोटा-मोठा न बघता ते आपल्यावरती काय करतात, योग्य ते संस्कार करत असतात. जसे तुमचे शिक्षक असतील, तुमचे शिक्षकही पहा, तुमचे शिक्षक काय करतात ते कोणताही भेदभाव करत नाहीत किंवा छोटे-मोठे बघत नाहीत किंवा मुलं-मुली बघत नाहीत, कोण नाहीत बघत. तुमच्यावरती काय करतात, एकसारखे ते काय करत असतात, ते संस्कार करतात. त्यामुळे शिक्षक जे सांगतील किंवा तुमचे काही जे काही मास्तर किंवा सर जे सांगतील, ते नेहमी तुमच्या आयुष्यासाठी किंवा तुमचं आयुष्य घडवण्यासाठी हे काय असतं, ते खूप मोलाचे असतात किंवा खूप महत्त्वाचं असतं. भलेही तुम्हाला ते आत्ता कसे वाटत असतील हे खूप चांगले वाटत नसतील किंवा तुमच्या डोक्यावरून जात असतील किंवा तुम्हाला तुमचे शिक्षक कधी-कधी तुम्हाला शिक्षाही देतात. तुम्हाला कधी-कधी ते एक चापटही देतात किंवा कधी-कधी तुम्हाला ते मारतातही. पण तो जो मार असेल, तो मार काय असतो भविष्याचा तुमचा रस्ता जो असेल, रस्ता काय करत होता, सुकर करत असतात किंवा तुमचा रस्ता जो असेल, रस्ता हा काय करत असतात ते सोपा करत असतात. आत्ता झालेली शिक्षा हे तुमचे भविष्यातलं काय असतात, हे तुमचं चांगलं भविष्याच्या दिशेने एक चांगली वाटचाल असते. त्यामुळे तुमचे शिक्षक आणि त्यांचे संस्कार हे तुमच्या जीवनासाठी खूप म्हणजे खूप काय असतात ते महत्त्वाचे असतात. त्यामुळे लेखक इथे सांगतात, की शिक्षकांनी केलेले जे काही संस्कार असतील, हे जीवन घडवण्यासाठी किंवा आयुष्य घडवण्यासाठी किंवा व्यावहारिक जीवन जगण्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाचं असेल आणि तेच तुम्हाला काय करायचे तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये हे तुम्हाला पाळायचे. तुमचे शिक्षक जे काही तुम्हाला सांगत असतील, तुमचे शिक्षक जे तुम्हाला काही मोलाचे मार्गदर्शन करत असतील, हे तुम्हाला काय करायचं अंगीकारायचे म्हणजे तुम्हाला काय करायचं ते संपन्न करायचे आणि तुम्हाला तो पुढचं जीवन काय करायचं ते चांगलं करायचं. तर हा पाठ आपण इथे संपवतोय. धन्यवाद.